एक महिन्याची मिरचीमध्ये दोनदा मी फवारणी केलेली आहे। जे मारल्यानंतर त्याचा व्हायरस नष्ट होतो। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर उराडे, बेरीज ॲग्रो सायन्स। आज मी अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथे बाबासाहेब खैरनार यांच्या मिरची प्लॉटवरती उभा आहे। नमस्कार, माझं नाव बाबासाहेब निवृत्ती खैरनार। तुमच्या मार्गदर्शनाखाली खूप मिरची चांगली आलेली आहे, कमी खर्चात आलेली आहे। तर आपलं गाव कोणते आहे? अंदरसूल गाव, तालुका येवला जिल्हा नाशिक। काय पीक आहे आपलं? मिरचीचं पीक आहे। तर आपल्या मिरची पिकावरती काय समस्या आली होती? तुम्ही आमच्याकडे व्हिजिट दिल्यानंतर आमच्या मिरचीला कोकडेपणा आलेला होता। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण व्हायरसने मिरची पीक ग्रस्त झालं होतं। आपण बघू शकता व्हिडिओमध्ये जी येणारी पत्ती ही सुद्धा व्हायरस निघत होता। तर तुम्ही मार्केटमधून जे प्रोडक्ट आणले होते, तुम्हाला त्याचे काय रिपोर्ट वाटले होते? तर हो, मार्केटमध्ये गेल्यानंतर मी इतके भारी भारी औषध मारले, एक हातचा असा 7-7 हजार रुपयाचा मारलेला आहे। पण मिरची एक आठवड्यानंतर परत आहे त्याच कंडिशनला येते। तर मग नवीन प्रोडक्ट जे वापरलं हे कमीत कमी 2 हात मारल्यानंतर महिनाभर मिरचीला कोकडा आलेला सुद्धा नाही आहे। तुम्ही समाधानी आहे का त्या विषयापासून? एकदम समाधानी आणि कमी खर्चात एकदम योग्य पीक आहे। शेतकरी मित्रांनो, इथे VC100चे फक्त 2 स्प्रे झालेले आहे। जी येणारी पत्ती आहे ही पूर्ण व्हायरस मुक्त येत आहे। आपण बघू शकता इथे झाडाचे कशा प्रकारे फुटवे निघालेले आहे, म्हणजे आपण बघू शकता। शेतकरी मित्रांनो, VC100 तो व्हायरसवरती पण नाही काम करत, VC100 PGR मध्ये पण काम करतं। म्हणजे झाडाचे फुटवे वगैरे पूर्ण इथे डेव्हलप झालेले आहे, आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आपण इतर शेतकरी बांधवांना VC100 काय सांगू शकता? मग VC100 जे मारल्यानंतर त्याचा व्हायरस नष्ट होतो। व्हायरस नष्ट झाल्यानंतर पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही। त्याचे कार्यक्रम असे VC100चे तर त्याला तोड नाही। तर तुम्ही या प्लॉटवरती VC100 किती स्प्रे केले होते आतापर्यंत? मी आता 1 महिन्याची मिरची झालेली, 1 महिन्याची मिरचीमध्ये 2दा मी फवारणी केलेली आहे। दोन स्प्रे केलेले आहे। तर याला काय प्रमाण घेतलं होतं VC100चं? एका पंपाला 100 ग्रॅम घेतलं। तर तुम्ही आपल्या इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता मग VC100 बद्दल? VC100 वापरल्यानं एकदम गुणकारी औषध आहे। शेतकरी मित्रांना मी हेच सांगतो की VC100 शिवाय कोणतंही औषध वापरू नये, कारण मी त्याच्यात पूर्ण 2 वर्षापासून डेव्हलपमेंट आहे। शेतकरी मित्रांनो, आपण मार्केटमध्ये VC100 खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर सर्वात पहिले बेरिसन हे लोगो आपण बघून पुढे बेरिसन हे नाव खात्री करूनच वरती दिलेला VC100 नाव खात्री करून आपण प्रोडक्टबद्दल हे करू शकता। आणि प्रोडक्टबद्दल आपल्याला काही शंका असेल तर खाली दिलेला QR कोड हा मोबाईलवरती स्कॅन करून आपण प्रोडक्टबद्दल माहिती घेऊ शकता। VC100 हे 1 लिटरसाठी 5 ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे। आपल्या पिकावरती पांढरी माशी किंवा मावा तुडतुडे असेल किंवा ब्लॅक आणि येलो थ्रिप्स असेल तर आपण पांढरी माशी मावा तुडतुड्यासाठी असिटामाप्राइड हे 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे। किंवा ब्लॅक आणि येलो थ्रिप्स असेल तर इमिडापिप्रोनिल हे अर्धा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे।